महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आला आहे। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली असून त्यामुळे ठाण्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या टंचाई संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर तसेच कारवाई न करणारे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे। 1000 मिलीमीटर व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन भिवंडी बायपास जवळ रांजनोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या 1000 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीजवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू होतं। या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडले असून मोठी गळती सुरू झाली आहे। या घटनेमुळे गेल्या 15 दिवसांपासून ठाणे शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून पाणी टंचाईला सामोरे जात आहेत। या प्रकरणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। याबाबत बोलताना पत्रकारांशी राजेश कदम म्हणाले की ही घटना घडून 15 दिवस उलटले तरी संबंधित ठेकेदारावरती अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा ठोस कारवाई झालेली नाही। या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवरती पूर्ण करावी, तसेच ज्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही हानी झाली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक पावले उचलावीत। सोबतच अजून कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या या जलवाहिनीतून होणाऱ्या पाणी चोरीला पाठीशी घालणारे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1000 मीटर व्यासाची आपली पाईपलाईन जी पिसे टेमघर वरून आपल्याला पाणी पुरवठा होतो ठाण्याला, ती महानगर गॅसचं काम सुरू असताना ड्रिलिंग दरम्यान फुटलेली आहे। हे करत असताना अधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नकाशा घेणं आवश्यक होतं, त्याने तो घेतलाय की नाही याची आपल्याला अजून काही माहिती नाही। त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आणि पाणी पुरवठा महापालिके ठाणेकरांना व्हावा याच्यामध्ये अडथळा निर्माण केला, या प्रकरणी त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल होणं आवश्यक असताना आज 15 दिवस उलटूनही ठाणे महानगरपालिकेने त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही केला? ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे हे त्याच्यावर का म्हणजे एवढी मेहरबानी करत आहेत, त्यामुळे त्यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे। या अगोदरही आमचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी याच पाईपलाईन मधून होणारी पाणी चोरी ठाणेकरांसमोर आणली होती आणि आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं होतं की हनुमंत पांडे यांच्यावर कारवाई करा। आज आम्ही स्पष्टपणे त्यांना विचारतो की कंत्राटदाराला पाठीशी घालणारा, पाणी चोरीला पाठीशी घालणारा या अधिकाऱ्याला आयुक्त पाठीशी घालतात की याला कुठला राजकीय वरद असतंय? त्यामुळे ताबडतोब ठाणेकरांना 30% ते आता 50% एवढ्या गंभीर पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी जो जबाबदार अधिकारी आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे। त्याचसोबत या प्रकाराला जे कंत्राटदार जबाबदार आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचसोबत जेवढ्या पाण्याची नासाडी झाली त्या पाण्या संदर्भात त्याच्याकडून दंड वसूल करण्यात यावा, हे नियमाने व्हावं यासाठी आम्ही आज ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच ठाणेकरांच्या समस्यांसाठी भांडत असतो। आज आपल्याला माहिती असेल की ठाणेकर गेले काही दिवस टँकरने पाणी पुरवठा आपली पाण्याची मागणी पूर्ण करून घेत होते। गेले काही दिवसांपासून टँकर माफियांनी दर वाढवलेली, आता अशी परिस्थिती की अक्षरशः टँकर उपलब्ध नाहीये। त्यामुळे यावेळी आम्ही अक्षरशः त्या अधिकाऱ्यांनी जर ही गोष्ट नाही वेळेत पूर्ण केली तर आम्ही त्यांना त्यांच्या दालनात कोंडू। 100% जर इतके पुरावे देऊनही जर आयुक्त आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई करत नसतील, ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नसेल, तर याचा अर्थ त्या कंत्राटदाराला अभय देणारे अधिकारी दोषी आहेत। ते लागेबंदे असू शकतात, कारण सर्वात महत्वाची गोष्ट आज तिथे जी दुरुस्तीचं काम सुरू आहे ते काम ठाणे महानगरपालिका करते, महानगर गॅसच्या माध्यमातून होते की त्या कंत्राटदाराकडून हा खर्च वसूल केला जातो, याबद्दल ठाणे महानगरपालिकेने आपल्याला कुठलीच स्पष्टता दिलेली नाहीये। हे का लपवू इच्छितात? हे ठाणेकरांपासून का लपवलं जाते? का ठाणे महापालिका जे आपले करदाते त्यांच्या खिशातून उधळपट्टी करणार आहेत का? त्यासाठी आम्ही तिथे शोध घेणार आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांना यावेळी आम्ही